दिवसेंदिवस भारतीय शेतीसमोर जमिनीचं आरोग्य, पिकांवरील विविध कीडी आणि रोग, पिकांच्या काढणीपासून ते साठवणुकीपर्यंत खूप आव्हाने आहेत. दिवसेंदिवस प्रति शेतकरी जमीनधारक क्षेत्र कमी होत आहे. या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी मुख्यत्वे करून मजुरासंबंधीच्या आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेतीचे यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं ऊस आणि श्री अन्न यासारख्या पिकांचे काढणीसाठी स्वस्त यंत्रे विकसित होणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचं असून त्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही, असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांनी केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन 2024 या ट्रॅक्टर चलित भाजीपाला पूर्ण लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जॉन डियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवसाय संचालक श्री मनीष पंत उपस्थित होते. यावेळी कमिन्स कंपनीच्या तांत्रिक संचालिका श्रीमती नेहा मिश्रा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर के.सी. वोरा, कार्यक्रमाचे समन्वयक सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री अजय अगरवाल, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे ऑफ हायवे अध्यक्ष श्री कृष्णांत पाटील, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग प्रमुख डॉक्टर सचिन नलावडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री मनीष पंत म्हणाले की या स्पर्धेसाठी तुम्ही फक्त नवीन तंत्र विकसित करत नसून तुम्ही यांत्रिकीकरण संशोधनाला पुढील दिशा देत आहात. सध्याच्या जगाला सुसंगत असे यंत्रे विकसित करण्यावर भर देणं गरजेचं आहे. यासाठी सर्वांनी सहकार्याच्या भावनेनं तांत्रिक मुद्द्यावर एकत्र येऊन प्रत्यक्ष शेतीमधील आव्हानांना तोंड देता येईल असं तंत्रज्ञान विकसित करणं महत्त्वाचं आहे. श्रीमती नेहा मिश्रा आपल्या भाषणात म्हणाल्या की भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशातील शेतकऱ्यांसाठी यंत्र आणि अवजारे विकसित करताना ते शेतकरीभिमुख व त्यांच्या गरजेप्रमाणे असणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानामध्ये जादू आहे, म्हणून तुमच्या संकल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याला मूर्त स्वरूप द्या. तिफन 2024 हे तंत्रज्ञान विषयक स्पर्धा एकमेव असून ती जागतिक दर्जापर्यंत पोहोचणं भारतीय शेतीसाठी फायद्याचं ठरेल. यावेळी डॉक्टर सुनील गोरंटीवार, डॉक्टर दिलीप पवार, डॉक्टर के.सी. वोरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री अजय अगरवाल यांनी तिफन 2024च्या प्रवासाविषयी माहिती दिली. यावेळी या तिफन 2024 या स्पर्धेतील विविध पारितोषिकांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम विजेता संघ ठरला लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाचा संघ. यांना 1.5 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस पंजाब येथील GNA विद्यापीठ संघास रोख 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तसेच द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघास 75,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विविध 9 प्रकारातील विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहभागी सदस्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर यावेळी या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम केलेल्या विविध कंपन्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी श्री कृष्णांत पाटील यांनी पुढील वर्षी होणाऱ्या तिफन 2025 या स्पर्धेचे समन्वयक म्हणून सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री संदीप राजपूत यांच्या नावाची घोषणा केली. या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर सचिन नलावडे यांनी मानले. डॉक्टर नानासाहेब पवार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पटेल, शीतल कोलते, निकिता शिळीमकर, भूषण शेवाळे आणि अभिलाषा साहू यांनी केले. तीन होते हैं, उसमें से बांबू कनेक्ट किया जाता है. ऐसे एक उसको हम मराठी में साड़ा बोलते हैं, उसमें होल होते हैं और जब चलता है बैलों के सहारे तो उसमें वो स्विंग जो सीड्स है उसमें वो डालते हैं. और देखिए कितना उनका उस फार्मर का प्रेसिजन होता है, बैल का स्पीड और उसका डिलीवरी मीटरिंग डिवाइस, हाँ, और इतना अच्छा सा वो सभी करते हैं. तो उस कंप्लीट इक्विपमेंट को तिफन बोलते हैं. Everything we are creating a digital twin, and many times young students get swayed away by the concept of this virtual simulation and digital twin, which definitely is very, very important. However, for young minds like you, it is very, very important to get that touch and feel of the product, and also of the land where the application is. So getting a feel of where the product is going to be used, how does the product physically look, and how different subsystems, like today we were seeing
some really wonderful prototypes that were made. They had almost all cross-functional elements: mechanical, electronics, electrical, hydraulic, chain drives, and all of them, imagine, conceptually were coming together to give a solution to our farmer which should be running on the place. This kind of a visualization is definitely impossible in Japan. So for young minds like all of you, the importance of hands-on experience in any domain is very, very important.